वाशिम जिल्ह्यातील 3 तालुक्यात शेतकऱ्यांकडून कापसाची लागवड पांढऱ्या सोन्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे कवडी मोल भावात कापसाची विक्री, अनेक शेतकऱ्यांकडून कापसाची साठवणूक, कापसाला योग्य भाव मिळावा शेतकऱ्यांची मागणी. लातूर जिल्ह्यात खरीप हंगामानंतर आता रब्बी हंगामात धोक्यात हरभरा पिकाचा उतारा घटल्याने शेतकरी संकटात. क्विंटल मागे 900 ते 100,000 रुपयांचा फरक. पैठणमधील 54,800 शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेचा लाभ. पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार. कृषी अधिकारी विकास पाटील यांची लोकशाही मराठीला माहिती. वाशिम जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यात ज्वारीला अपेक्षित भाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी. वाशिमच्या बाजार समितीत ज्वारीला अवघा 1900 रुपये प्रति क्विंटलचा भाव. लातूरमधील जळकोट तालुक्यात सोयाबीनचे 13,200 हेक्टर नुकसान. 22 कोटी रुपये मंजूर, मात्र शेतकरी अनुदानापासून वंचित. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना यवतमाळच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर मोर्चा. अंगणवाडी कर्मचारी यांना मानधन वाढवून देणे, याशिवाय विविध सुविधा लागू कराव्या यासह अन्य मागण्यांसाठी मोर्चा. आर्य वैश्य कोमटी समाजाला मागासवर्गीय ठरवण्याचे राज्य शासनाचे प्रयत्न. चंद्रपूरमध्ये ओबीसींकडून निषेध आंदोलन. पैठण तालुक्यातील दादेगावमधील ऊस साखर कारखान्यास घेऊन जाण्यासाठी रस्ता उपलब्ध मिळावा या मागणीसाठी आता बाळासाहेब गाढे यांनी तहसील कार्यालयावरती केलं उपोषण. 3 महिन्यापासून अनुदान मिळाले नसल्याने सातारामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन. संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेतील जाचक अटी शिथिल करण्यासाठी भीमशक्तीचे जिल्हाधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन पुकारण्यात आलं. अतिक्रमण काढण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात मागासवर्गीय समाज आक्रमक. वाई सातारा रस्त्यावर भीमनगरमध्ये रास्ता रोको करत आंदोलन. माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचे आंदोलन. आमदार सुधाकर आडबले यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन. माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालयातील वेतन पथक शिक्षकांची अडवणूक करते, याला शिक्षण अधिकाऱ्यांकडून पाठबळ दिले जात असल्याचा शिक्षकांचा आरोप. विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्र महाराज यांच्या संदर्भात केलेल्या निषेधार्थ बीडमध्ये भव्य मोर्चा. नरेंद्र महाराज यांचे अनेक अनुयायी रस्त्यावर. महिलेला घरात एकटी पाहून शस्त्राचा धाक दाखवून दागिने चोरी करणाऱ्या आरोपीला अटक. आरोपीकडून 5 तोळे सोन्याचे दागिने जप्त. सोलापुरात डॉल्बीच्या आवाजावरून वादाची ठिणगी. डॉल्बीच्या आवाजामुळे बहिरेपण आल्याची एका व्यक्तीची मंडळाविरोधात तक्रार. बहिरेपणाचा बनाव असल्याने मत मराठा क्रांती मोर्चाकडून व्यक्त. नंदुरबारमधील अक्कलकुवामध्ये किराणा दुकानाला भीषण आग. आगीचं कारण अस्पष्ट. आगीत कोणतीही जीवितहानी नाही. बार्शी टाकळी तालुक्यातील काजळेश्वर येथील शेतामध्ये कार्यक्रमादरम्यान मधमाशांचा अचानक हल्ला. हल्ल्यामध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू. हल्ल्यात 6 जण जखमी झाल्याची माहिती. हिंगोली सेनगाव महामार्गावर दुचाकी आणि ऑटोचा भीषण अपघात. अपघातात 8 जण जखमी आणि 2 गंभीर जखमी. सांगलीमध्ये वन अकॅडमीच्या 65 प्रशिक्षणार्थींना अन्नातून विषबाधा. प्रवासादरम्यान पार्सलमधील अन्नामुळे विषबाधा झाल्याची माहिती. शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या अनुदानाची प्रतीक्षा. फेब्रुवारी महिना संपण्यास केवळ 4 दिवस शिल्लक. योजनेतील 8वा लाभ अद्याप खात्यावर जमा झाला नाही. मुंबईतील चेंबूर लाल डोंगरमध्ये हरिनाम सप्ताहाचं आयोजन. मोठ्या उत्साहात हरिनामाचा गजर करत दीपोत्सव साजरा. भाविकांची मोठ्या प्रमाणात हजेरी. पैठण तालुक्यातील वडवाळी येथे महाशिवरात्रीनिमित्त आता महादेव मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई. महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. गणेश मूर्तिकारांनी घेतली आमदार महेंद्र दळवींची भेट. पीओपी मूर्तीच्या समस्येवर मार्ग काढण्याची मूर्तिकारांनी केली दळवींना विनंती.
नशेसाठीचे औषध उत्पादन करणाऱ्या कंपनीवर बडगा, आफ्रिकी देशांमध्ये निर्यात केल्याचा आरोप, तारापूरमधील औषध उत्पादन कंपनीवर छापे. राज्यात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा, मुंबईसह ठाणे, कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा. सोमवारी तापमान उच्चांकी 38.4 अंशांवर. वाहने परराज्यात विकणाऱ्या टोळीला अटक, 7 आरोपी गुन्हे शाखेच्या अटकेत. टोळींकडून 16 महागड्या गाड्या जप्त. झाराच्या आलिशान दुकानाला टाळे, मुंबईतील हुतात्मा चौकातील दुकानाला टाळे. दुकान बंद करण्याचं कारण अद्याप अस्पष्ट. शेतकरी नेते राजू शेट्टी यांना पुन्हा धक्का बसण्याची शक्यता, कट्टर समर्थक नेता शिवसेनेच्या वाटेवर. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत अस्वस्थता, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. सुप्रीम कोर्टामध्ये आज ओबीसी आरक्षणावर सुनावणी, ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात महत्त्वाची सुनावणी. बांठिया कमिशनच्या आकडेवारीमध्ये 33,800 जागा कमी दाखवल्या. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत आज सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार का याकडे लक्ष. महाशिवरात्री निमित्त भाविकांच्या सोयीसाठी पीएमपीच्या महत्त्वाच्या बस स्थानकांवरून विशेष बसच सोडण्यात येणार. नसरापूर, घोरावाडेश्वर, मंदिर पायथा या ठिकाणी जाण्यासाठी जादा बसेसची व्यवस्था. मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा. मुंबईच्या धरणांचा पाणीसाठा निम्म्यावर. पाणीसाठा पुढील 3 ते 4 महिने पुरवावा लागणार. धनंजय देशमुख आणि मसाजोगचे गावकरी आंदोलनावर ठाम. धनंजय देशमुखांचं गावकऱ्यांसह अन्नत्याग आंदोलन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.